गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी शिवानी पाटील UTIS मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण डेली करंट अफेअर्स बघत असतो। यामध्ये UPSC प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे करंट अफेअर्सचे रिलेटेड पॉइंट्स आहेत ते आपण रोज डिस्कस करत असतो। तर चला तर मग बघूयात आजचे महत्त्वाचे पॉइंट्स काय आहेत। तर आजचा पहिला पॉइंट आहे, फोर्ब्सच्या 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन। ओके, तर दरवर्षीप्रमाणे फोर्ब्स मॅगझिन प्रकाशित होत असतं आणि त्यामध्ये ज्या काही पहिली 100 सामर्थ्यशाली महिला आहेत त्यांच्या यादीमध्ये आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं नाव आलेलं आहे। तर बघूया त्याच्याशी रिलेटेड जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत त्याबद्दल। तर फोर्ब्स या नियतकालिकाने 2020 वर्षासाठी तयार केलेल्या जगभरातील 100 सामर्थ्यशाली महिलांच्या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, HCL कॉर्पोरेशनच्या CEO रोशनीला नाडर मल्होत्रा, बायकॉन कंपनीच्या संस्थापक किरण मजुमदार-शॉ यांचा समावेश आहे। तर या तिघींचा गेल्या वर्षीच्या यादीतही समावेश होता आणि यंदाच्या यादीत निर्मला सीतारामन या 41 अंकावर असून रोशनी नाडर मल्होत्रा यांनी 55वे तर किरण मजुमदार-शॉ यांनी 68वे स्थान पटकावलेले आहे। तसेच फोर्ब्सच्या यादीत जर्मन चान्सलर अंजेला मर्केल या सर्वोच्च स्थानी आहेत आणि मर्केल यांनी यादीत प्रथम क्रमांक 2006 सालापासून कायम राखलेला आहे। तर त्याला अपवाद 2010 सालाचा होता। त्या वर्षी बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांना हे स्थान देण्यात आलेलं होतं आणि या यादीत युरोपियन सेंट्रल बँकच्या अध्यक्ष ख्रिस्तीन लगार्डे या दुसऱ्या क्रमांकावर व अमेरिकेच्या नव्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या तिसऱ्या क्रमांकावर आहेत। ओके, तर फोर्ब्स मॅगझिन मध्ये आपल्या भारतातील 3 महिलांचे नाव आलेली आहेत। त्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा 41व्या क्रमांकावर आहेत। देन रोशनी नाडर मल्होत्रा यांनी 55वे स्थान व किरण मजुमदार-शॉ यांनी 68वे स्थान पटकावलेले आहेत। ओके, तसेच फोर्ब्सच्या यादीत जर्मन चान्सलर अंजेला मर्केल या सर्वोच्च स्थानी आहेत आणि मर्केल यांनी यादीत प्रथम क्रमांक 2006 सालापासून कायम राखलेला आहे। तर त्याला अपवाद फक्त 2010 सालचा आहे। त्यावर्षी बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी यांना हे स्थान देण्यात आलेलं होतं आणि या यादीत युरोपियन सेंट्रल बँकच्या अध्यक्ष ख्रिस्तीन लगार्डे या दुसऱ्या क्रमांकावर व अमेरिकेच्या नव्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या तिसऱ्या क्रमांकावर आहेत। ओके, त्यानंतर जर यातले काही पॉइंट्स जर तुम्हाला समजले नसतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला ते परत एक्सप्लेन करून सांगेन। ओके, देन लोकेश राहुल टॉप 3 मध्ये। ओके, तर सेट्रियाला त्यांच्या मैदानात T20 मालिकेत पराभूत करण्यात यशस्वी झालेल्या भारतीय फलंदाजांना T20 क्रमवारीत फायदा झालेला आहे। ICCIने T20 मालिकेनंतर नवीन क्रमवारी जाहीर केली, ज्यात भारतीय संघाचा उपकर्णधार लोकेश राहुलच्या स्थानात एका अंकाची सुधारणा झाली असून तो 3ऱ्या स्थानावर पोहोचलेला आहे। त्याने ऑस्ट्रियाचा कर्णधार पिंजला यांना मागे टाकलेलं आहे। तर कर्णधार विराट कोहलीच्या क्रमात ही सुधारणा झाली असून तो 9व्या स्थानावरून आता 8व्या स्थानात आलेला आहे। ओके, तर जे सेंट्रियाला त्याच्या मैदानात T20 मालिकेत पराभूत करण्यात यशस्वी झालेला आपल्या भारतीय फलंदाजांना T20 क्रमवारीत फायदा झालेला आहे आणि यामुळेच ICCIने T20 मालिकेनंतर नवीन क्रमवारी जाहीर केली, ज्यात भारतीय संघाचा उपकर्णधार लोकेश राहुलच्या स्थानात एका अंकाची सुधारणा झालेली आहे। तो 3ऱ्या क्रमांकावर आता पोहोचलेला आहे आणि त्याने ऑस्ट्रियाचा कर्णधार फिंचला याला मागे टाकलेला आहे। तर कर्णधार विराट कोहलीच्या क्रमवारीत ही सुधारणा झाली असून तो 9व्या स्थानावरून आता 8व्या स्थानावर आलेला आहे। ओके, देन तसेच अंतिम सामन्यात विराटने केलेल्या 85 धावाच्या खेळीचा त्याला चांगला फायदा झालेला आहे। तर सांघिक क्रमवारीत टीम इंडियाने आपलं 3रं स्थान देखील कायम राखलेलं आहे। ओके, देन आपण बघणार आहोत आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून 9 डिसेंबर रोजी दरवर्षी आपण साजरा करतो, त्याच्याशी रिलेटेड काही महत्त्वाचे पॉइंट्स। तर दरवर्षी 9 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन किंवा
लाचलुचपत प्रतिबंधक दिन म्हणून जगभरात साजरा करतात। यावर्षी हा दिवस रिकवर विथ इंटेग्रिटी या विषयाखाली साजरा करण्यात आलेला आहे। लक्षात घ्या, हे जे काही म्हणजे त्या दिवसाला एक हे दिलेली असते, म्हणजे थेरी दिलेली असते किंवा एक म्हणजे लोगो दिलेला असतो, तो लक्षात घ्या। एक्झाममध्ये ह्याच्यावर वन लाइनर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। तरी यावर्षीचा हा जो काही दिवस होता तो रिकव्हरी विथ इंटेग्रिटी या विषयाखाली साजरा करण्यात आलेला आहे। याशिवाय जगभरात युनायटेड अगेन्स्ट करप्शन या नावाने एक जागतिक मोहीम चालू केली जात आहे। ओके, देन भ्रष्टाचार म्हणजे नेमकं काय, तर भ्रष्टाचार ही एक अशी किचकट सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बाब आहे जी सर्व देशांवर नकारात्मक परिणाम करते। भ्रष्टाचार लोकशाही संस्थेची अधोगती करते, तसेच आर्थिक विकास धीमा करते आणि सरकारी अस्थिरतेलाही हातभार लावत असते। ओके, तर कर्मचाऱ्यांकडून होण्याची शक्यता असलेल्या भ्रष्टाचाराचा उल्लेख कौटिल्याच्या अर्थशास्त्रात देखील करण्यात आलेला आहे। तसेच न्यायमूर्ती PB सावंत चौकशी आयोगाने सादर केलेल्या चौकशी अहवालात भ्रष्टाचाराच्या व्याख्येत लाचखोरी बरोबरच जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तींची बेपर्वाई, अपव्यय, पक्षपातीपणा यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। ओके, यामागची मुख्य पार्श्वभूमी काय आहे, तर 31 ऑक्टोबर 2003 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने भ्रष्टाचाराच्या विरोधात एक दिवस पाहण्यासाठी यासंबंधित ठराव मंजूर केल्यानंतर दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो। तर प्रत्येक वर्षी 1 लाख कोटी महादम किंवा ट्रिलियन किंवा डॉलर एवढी लाच जगभरात दिली जाते। तर अंदाजे 2.6 महादम डॉलरचा भ्रष्ट व्यवहार होतो। ही रक्कम जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या म्हणजे GDPच्या 5% जास्त आहे। ओके, तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रम म्हणजेच UNDP यांच्यानुसार विकसनशील देशांमध्ये भ्रष्टाचाराचा निधी हा अधिकृत विकास सहाय्याच्या 10 पटीने आहे। आणि भारतात भारतीय दंडविधान संहिता 161 यामध्ये भ्रष्टाचार विरोधी तरतूद आहे। त्याच्या अनुषंगाने भ्रष्टाचार विरोधी कायदा 1988 तयार करण्यात आलेला आहे। ओके, लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाचे असे पॉईंट्स आहेत। मी परत एकदा सांगते, तर 31 ऑक्टोबर 2003 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने भ्रष्टाचाराच्या विरोधात एक दिवस पाहण्यासाठी ठराव मंजूर केल्यानंतर दरवर्षी 9 डिसेंबर हा दिवस साजरा केला जातोय। तर प्रत्येक वर्षी 1 लाख कोटी डॉलर एवढी लाच जगभरात दिली जातेच, म्हणजे 1 महादम किंवा 1 ट्रिलियन डॉलर देखील आपण त्याला बोलू शकतो। तर अंदाजे 2.6 महादम डॉलर्सचा भ्रष्ट व्यवहार होतो। ही रक्कम जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या म्हणजे GDPच्या 5% जास्त आहे। आणि संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम म्हणजे UNDP यांच्या अहवालानुसार विकसनशील देशांमध्ये भ्रष्टाचाराचा निधी हा अधिकृत विकास सहाय्याच्या 10 पटीने अधिक आहे। ओके, तर भारतात भारतीय दंडविधान संहिता 161 यामध्ये भ्रष्टाचार विरोधी तरतूद आहे। त्याच्या अनुषंगाने भ्रष्टाचार विरोधी कायदा 1988 तयार करण्यात आलेला आहे। ओके, तर हा खूप महत्त्वाचा असा पॉईंट होता। तर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिन 9 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो आणि जगभरात हा साजरा केला जातो किंवा याला लाचलुचपत प्रतिबंधक दिन म्हणून देखील आपण साजरा करतो। आणि यावर्षी जो हा दिवस आहे तो रिकवर विथ इंटेग्रिटी या विषयाखाली साजरा करण्यात आलेला आहे। याशिवाय जगभरात युनायटेड अगेन्स्ट करप्शन या नावानेही एक जागतिक मोहीम चालवली जात आहे। ओके, तर हे सर्व पॉईंट्स तुमच्या लक्षात आले असतीलच। जर तुम्हाला काही सजेशन, सूचना वगैरे असतील, काही शंका वगैरे असतील तर त्या देखील खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्या आम्ही पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करू। आणि लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। या लेक्चरची जर तुम्हाला PDF हवी असेल तर युथ IAS ऑफिशियल मराठी या टेलिग्राम चॅनेलवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देखील दिलेली आहे। ओके, आणि परत एकदा जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तसेच लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू।